आणि तिनं सांगितलं, मी अप्सरा, मला शाप होता, ऋषीचे प्राण वाचवले तर सौंदर्य प्राप्त होईल, तुमचे उपकार विसरू शकत नाही, काय सेवा करू? म्हणून त्या कपडे धुवायची सेवा, लंगोट्या वगैरे. एक दिवस एक मळ निघेला लंगोटीचा, म्हणून तिनं दातानं काढला असा उल्लेख आहे. तो मळ पोटात गेला, ती गरोदर राहिली. सगळे ऋषी म्हणाले, बेटा घाबरू नको, तुला फार घाई नाही, हळूहळू हळूहळू तुझं उदर वाढेल. म्हणून तिचं नाव मंद उदरी. बरं का, हे 2 शब्द आहे. नंतर संधी झाला तो ऋषी झाला मंद उदरी, म्हणजे मंद गतीनं पोट वाढेल तुझं, मंद गतीनं. आता ती गरोदर. आणि मग ऋषी म्हणाले, का रे, हे आपल्या ऋषी मुनीच्या आश्रमात कशाला ठेवता? त्यापेक्षा मय नावाचा दानव आहे, त्याला मुलगी नाही ना, त्याला विनंती केली. आणि तो मय दानव आणि त्याची पत्नी तेजोवती दोघीनं स्वीकार केला. मंद उदरी